स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहासामधील पुढील भाग आहे सारंगा। 6 महिन्यानंतर बेलसर पासून काही अंतरावर असलेल्या घनघोर जंगलात निळकंठ एकटाच चालत होता। दुपारचा प्रहर असला तरी सूर्य जंगलात पोहोचत नव्हता। मनुष्याला जंगलात पाहून माकडांची टोळी चांगलीच बिथरली होती। कर्णकर्कश आवाज करत ते या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकत होते। निळकंठ फकीराच्या वेशात होता। तो अशा जंगलातून चालत होता जिकडे कोणी मनुष्य फारसा आला नसावा, कारण तिथे मनुष्याच्या पाऊलखुणा दिसत नव्हत्या, पायवाटा नव्हत्या। रानटी डुकरांच्या नेहमीच्या येण्या जाण्याने थोडी वाट तयार झाली होती, तरी चालताना त्याला मध्ये येणाऱ्या झुडपांना बाजूला सारावे लागत होते। तो अधूनमधून सूर्याचा झुकाव पाहत होता, त्यानुसार दिशा ठरवत चालत होता। तेव्हा त्याला समोर एक छोटी टेकडी दृष्टीस पडली। त्या टेकडीला पाहून तो थोडा प्रसन्न झाला होता, परंतु आता त्याची नजर आणखीनच सावध झाली होती। क्षणभर विचार करून तो टेकडीच्या डाव्या बाजूला वळला आणि मुद्दाम त्या टेकडीला वळसा घालून तो पुन्हा त्याच जागी आला। त्याचा कोणी पाठलाग करत नसल्याची खात्री करून घेण्यासाठी त्याने असे केले होते। तो आता टेकडी चढू लागला, परंतु अचानक त्याच्या कानांना कसली तरी सळसळ ऐकू आली आणि त्याची पावले जागच्या जागी थांबली। कदाचित एखादा पशु असावा, परंतु पूर्ण खात्री झाल्याशिवाय तो टेकडी चढू शकत नव्हता, म्हणून तो पटकन झाडाच्या आडोशाला गेला। श्वास रोखून ठेवत त्याने झाडाच्या आडोशातून एक डोळा बाहेर काढत पाहिले। त्याला समोरून 2 पुरुष येताना दिसले। त्या दोघांच्या हातामध्ये छोट्या छोट्या कुऱ्हाडी होत्या। कमरेला गुडघ्यापर्यंत धोतर होते। अंगावर बंडी किंवा कुर्ता नव्हता, फक्त खांद्यावर कांबळ होते। एकाने गळ्यात काळ्या रंगाचा जाडजूड दोऱ्याचा गोप करून घातला होता। दोघांची शरीरयष्टी मजबूत होत्या। दोघांची पेदा शरीरे चांगलीच कसलेली होती। निळकंठाने धोतरात लपवलेली कट्यार बाहेर काढली आणि त्याच्या डोक्याच्या थोडे वर झाडात रुतवले। कट्यार झाडात घुसवताना आवाज होणार नाही याची त्याने काळजी घेतली होती। त्याने कटारीवर एका हाताने जोर देत त्याचे शरीर जमिनीपासून थोडे वर उचलले आणि दुसऱ्या हाताने तत्परतेने झाडाची एक फांदी पकडून तो पटकन झाडावर चढला। आता ते दोघे निळकंठ ज्या झाडावर होता त्या झाडाजवळ येऊन थांबले। त्यातल्या एकाने झाडाच्या बुंद्यावर नजर टाकली। तिथे कट्यारीचा प्रहार झाल्याने कट्यार निघालेली असली तरी त्यातून एक द्रव पदार्थ स्त्रवत होता। त्या माणसाने तिरपी नजर झाडाच्या शेंड्यावर टाकली, परंतु त्याला तिथे कुणीही दृष्टीस पडले नाही। निळकंठ झाडाच्या गर्द पानामध्ये लपला होता। शंभो शिव हर हर, एक मनुष्य हळूच पुटपुटला। ही सांकेतिक भाषा होती। याचा अर्थ होता, मीही शिवाचा हेर आहे। हे सांकेतिक शब्द ऐकून निळकंठ सरसर खाली आला आणि त्या दोघांच्या समोर उभा राहिला। त्यातल्या एका माणसाकडे निरखून पाहू लागला। आता जवळून पाहिल्याने त्याला त्याची थोडीफार ओळख पटत होती, पण स्पष्ट ओळखता येत नसल्याने तो अडखळत पुटपुटला, नाईक? होय, नाईक स्मित करत म्हणाले। नाईक, तुम्हाला मी बालपणापासून पाहतो, तरी तुमच्या कोणत्याच वेशात तुम्हाला ठामपणे ओळखू शकत नाही। आज तर तुमच्या ह्या मिशाने नजरेला पूर्णपणे धोका दिला। निळकंठाने कट्यार कमरेत तिच्या जागी ठेवत म्हटले, ओळखता आलं तर मग हेर कसला? चला, खेळकरपणे नाईक म्हणाले। ते काही फारसा आवाज न करता सावधपणे टेकडी चढून वर गेले। टेकडीवर चढताच विरुद्ध दिशेला एका नैसर्गिक गुफेत त्यांनी प्रवेश केला। गुफा आतून बरीच मोठी होती। एका सामान्य उंचीच्या माणसाचा हात सहज छताला भिडेल इतकी त्या गुफेची उंची होती। ते तिघे थोडे वाकून चालत होते। 10 पावले आत चालत गेल्यावर चांगलाच अंधार पसरला होता। एकमेकांना पाहणे सुद्धा अशक्य होते। मशाल न पेटवता तिघ आत चालत राहिले। पावलांचे अंतर मनातल्या मनात मोजत पुढे जात नाईकांनी गुफेच्या छताला हात लावला। त्यांच्या हाताला छतावर कोरलेले एक चक्र लागले आणि ते डाव्या हाताला वळले। त्यांच्यासोबत निळकंठ आणि आणखी एक साथीदार सुद्धा डाव्या हाताला वळले। गुफेतला एक दगड सरसवत ते त्या गुफेतील दुसऱ्या खोलीत प्रवेशले। ही अंतर्गुफा नैसर्गिक नव्हती। छतावर कोरलेले चिन्ह सुद्धा नैसर्गिक नव्हते, ते मानवनिर्मित असल्याचे जाणवत होते। तो एक संकेत होता,
त्या चक्राला स्पर्श झाल्यावर डाव्या हाताला वळायचं आहे आणि तिथे आणखी एक गुफा आहे। हे संकेत फक्त बहिर्जी पथकातील हेरांनाच माहीत होते। ते तिघे त्या गुप्त गुफेच्या आत आले होते। गुफेच्या तोंडावर त्यांनी आता तो दगड परत सरकवला होता। गुफेत आतल्या बाजूला उजव्या हाताला भिंतीवर एक मशाल आधीच तेलात भिजवून ठेवली होती। मशालीच्या खाली पडलेल्या विशेष दगडाने ठिणगी पाडून निळकंठाने अग्नी प्रज्वलित केला। त्या अग्नीने त्यांनी मशाल पेटवली। आता त्या गुफेत पुरेसा प्रकाश पसरला होता। मशालीच्या समोरच्या भिंतीवर असलेल्या दर्पणामुळे प्रकाश परावर्तित होऊन गुफा आणखी प्रकाशमय झाली होती। तसे हे दोन दर्पण हेरांना त्यांच्या वेषांतराच्या वेळी उपयोगात येत असत। दर्पणाच्या बाजूला आणखी एक मशाल होती। ती दर्पणाचा वापर करायच्या वेळीच पेटवली जात असे। बाजूला लाकडी पेटाऱ्यामध्ये हेरांसाठी लागणारे सगळे पोशाख आणि सामग्री होती, धन होते। ही गुफा म्हणजे बहिर्जी पथकाचे गुप्त स्थान होते। इथलं काम बऱ्यापैकी संपलं आहे। सारंगा आता नाणेघाट जवळच्या गुप्त स्थळाचं काम पूर्ण करा। गुफेत चौफेर नजर फिरवत नाईक म्हणाले, हो नाईक, राधोजी आज इथं कायम वास्तव्यास रुजू होईल। सारंगा म्हणाला। राधोजी हा सुद्धा नाईकांनी हेरलेला हेर होता, पण त्याचे कार्य फक्त गुप्त स्थळाची देखभाल करणे इतकेच होते। तो आता कायमस्वरूपी या गुफेची रखवाली करणार होता। राधोजींच्या इथं राहण्याची व्यवस्था नीट करा। एवढ्या घनघोर जंगलात रात्रंदिवस ते एकटेच असणार आहेत। एका लाकडी पेटाऱ्यात काहीतरी शोधत नाईक म्हणाले, हो नाईक। सारंगाने नाईकांना आश्वस्त केले। बोलता बोलता नाईकाने पटकन त्या पेटाऱ्यातील हिरवे वस्त्र उचलले होते। नाईक आणि निळकंठ फकीराच्या वेशात शिरवळच्या दिशेने निघाले होते। थोड्या अंतरावर असलेल्या दर्ग्यात त्यांना जायचे होते। आता त्यांच्यासोबत सारंगा नव्हता। सारंगाला आठही दिशांना बहिर्जी पथकासाठी गुप्त स्थळे निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती। नाईक, सारंगाच्या बुद्धिचातुर्यानं मी प्रभावित झालो आहे। तो ज्या गुप्ततेनं गुप्त स्थळांची निर्मिती करतोय हे इतकं सोपं कार्य नाही। निळकंठ चालता चालता बोलत होता, होय, नक्कीच सोपं कार्य नाही। सारंगाला दख्खनची इत्यंभूत माहिती आहे। वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या रानवाटा, चोरवाटा तो जाणून आहे आणि तो फक्त गुप्त स्थळांची निर्मिती नाही करत आहे, तर बहिर्जी पथकासाठी जंगलातून जाणाऱ्या अशा वाटा शोधत आहे की ज्या कमीत कमी वेळेत विजापूर आणि दौलताबाद पर्यंत पोहोचवतील। त्या वाटा पूर्णपणे निर्जन असतील, त्याबद्दल कुणालाही माहिती नसेल किंवा तिकडे कुणी मनुष्य कधी फिरकू शकणार नाही। सारंगावर आणि त्याच्या साथीदारावर हेरगिरीची जबाबदारी मी मुद्दाम दिली नाही, कारण ते जे कार्य करत आहेत ते पथकाचं ब्रह्मास्त्र ठरणार आहे। त्यांच्यामुळे प्रत्येक हेर गुप्तपणे स्वराज्यात बातमी घेऊन येऊ शकेल आणि ते सुद्धा वेगानं। नाईक म्हणाले, नाईक, हा सारंगा नावाचा हिरा तुम्हाला कुठल्या खाडीत मिळाला? निळकंठाने कुतूहलाने प्रश्न केला। आपल्या दख्खनेत हिऱ्यांची काही कमी नाही, फक्त त्यांना शोधावं लागत आहे। शिवाजीराजे सध्या दख्खनेतील हिरे शोधण्याचं कार्य करत आहेत, पण हा सारंगा नावाचा हिरा स्वतः चालून माझ्याजवळ आला आहे। नाईक हसून म्हणाले, काय? निळकंठ आश्चर्यचकित झाला होता। होय, सारंगा जंगलात दबा धरून लुटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता। कित्येक वर्षापासून तो हेच कार्य करत होता, कदाचित बालवयापासून। बहादरानं एकदा मला अडवलं आणि तेव्हा त्याची आणि माझी भेट झाली। तो त्याच्या सहकाऱ्यांना जे निर्देश देत होता त्यावरून त्याला जंगलाचं अगाध ज्ञान असल्याचं माझ्या निदर्शनास आलं होतं, म्हणून मी त्याला स्वराज्याचं महत्त्व समजावून सांगितलं। त्याच्यातल्या सुप्त गुणांचा वापर त्यानं चांगल्या कार्यासाठी करावं हे मी त्याला समजून सांगितलं। त्या बदल्यात त्याला अपार धन मिळेल हेही सांगितले। त्याला माझं म्हणणं चांगल्या प्रकारे समजलं आणि तो तयार झाला, पण आता तो धनासाठी नाही तर स्वराज्यासाठी कार्य करत आहे। त्याचा धनाचा मोह कायमचा संपला आहे। नाईक काही क्षण थांबून बोलत होते आणि आता ते चालू लागले आणि त्याच्या टोळीतले त्याचे साथीदार। निळकंठाने पुन्हा प्रश्न केला। त्यानं त्याच्या 4 अत्यंत विश्वासू साथीदारांना त्याच्या सोबत ठेवलं आहे आणि बाकी 5 हट्ट्याकट्ट्या युवकांना राजांच्या सैन्यात भरती केलं आहे, नाईकांनी सांगितले। दोघांनी बरेच अंतर कापले होते आणि ते आता शिरवळच्या जवळ पोहोचले होते। दुरून त्यांना जवळजवळ वाढलेले 3 वटवृक्ष दिसले।
त्या वटवृक्षांच्या दिशेने ते निघाले. नाईक, तुम्ही वहिनींना यावेळी आधीसारखे दुःख देऊन कार्यात मग्न नाही झालात याचं मला समाधान आहे, निळकंठाने खेळकरपणाने म्हटले. आता ती जाणून आहे की माझा मृत्यू झालेला नाही. मी आदिलशाहीत संदेशवाहकाचं कार्य करतो, त्यामुळे घरी येणं कवचित होईल असं तिला मी सांगितलेलं आहे. नाईकही हसून म्हणाले. नायकांनी शारदाला आपण आदिलशाहीत नोकरीला असल्याचे सांगितले होते. तसेच प्रत्येक महिन्याला नायकांच्या घरी शिवाजीराजे त्याचे वेतन पोहोचवत असत. नायकाच्याच नाही तर इतर हेरांच्या घरी सुद्धा असेच वेतन पोहोचले जात असत. पण हे वेतन आदिलशाहीकडून मिळत असल्याचे सगळ्या हेरांच्या परिवाराला सांगण्यात येत होते. कोणताही हेर शिवरायांसाठी कार्य करत आहे हे त्यांच्या परिवारालाही माहिती नव्हते. हे गुपित जाणून बुजून ठेवण्यात आले होते. हेरांच्या परिवारापर्यंत वेतन पोहोचवणारे पथक सुद्धा गुप्तपणे कार्य करत होते. सदरेवर या पथकाबद्दल कुणालाही जाणकारी नव्हती. नाईक आणि निळकंठ आता त्या 3 वटवृक्षांजवळ पोहोचले होते. त्या वटवृक्षांच्या दाट छायेत एक थडगे होते. त्यावरील दगडांना चुन्याचा रंग लावण्यात आला होता आणि त्यावर हिरवी मनमलित चादर टाकली होती. धुपेचा सुगंध तिथल्या वातावरणात पसरला होता. तिथे जवळजवळ 50 मौलवी आणि फकीर होते. थडग्याच्या बाजूलाच एका मशिदीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले होते आणि तिथे वास्तव्यास असणाऱ्या मौलवींना राहण्याची सुविधा म्हणून आता पक्के बांधकाम केले जात होते. हा दर्गा नायकांनी निर्माण केला होता आणि त्याचा उपयोग स्वराज्याच्या नवीन हेरांना इस्लामचे शिक्षण घेण्यासाठी करण्यात येत होता. विशेष म्हणजे स्वराज्याच्या या कार्याचा खर्च शिरवळचा आदिलशाही ठाणेदार आमीन मियाने उचलला होता. आता नाईक आणि निळकंठ दर्ग्याजवळ पोहोचले होते. मशिदीच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे पाहत निळकंठ नाईकांना स्मित करत म्हणाला, नाईक, ह्या विजापुरी वेड्यांना वेड बनवणं फार कठीण नाही. इस्लामचा प्रसार करण्यासाठी म्हणून मदत करायला आमीन मिया एका पायावर तयार झाला आणि आदिलशहानं त्याची या कार्यासाठी प्रशंसा सुद्धा केली. होय, कारण 50 पेक्षा जास्त हिंदूंना कुठलीही जबरदस्ती न करता या दर्ग्यातील फकीर बाबा चांद मियानं इस्लाम स्वीकारण्यास प्रेरित केलं आहे. वा चांद बाबा. नायकाने निळकंठच्या खांद्यावर शाबासकीची थाप मारली, कारण ज्या चांद बाबाबद्दल नाईक बोलत होते तो निळकंठच होता. निळकंठाला चांगलेच हसू फुटले. पण नाईक ज्यांनी इस्लाम स्वीकारला आहे ते सगळे स्वराज्याचे. हसण्यामुळे त्याला त्याचे पुढचे वाक्य पूर्ण करता आले नाही. ज्या सगळ्यांनी धर्म परिवर्तनाचे नाटक केले होते ते सगळे शिवबा राजांचे हेर होते, म्हणून निळकंठाला हसू आवरत नव्हते. निळकंठाला नायकांच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक वाटत होते आणि आमीन मियाच्या धर्मवेडेपणाची कीव येत होती. नायकाने निळकंठाला शांत करण्याचा इशारा केला, कारण आजूबाजूला असलेले मजूर हे शिरवळच्या ठाणेदाराने नेमलेले होते.